महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कोलमांडला मुरुड कांदळवन पुनर्स्थापना सुरू। फ्लोटिंग जेटी अवैध, जेटी एनओसी कायमच, सागरी मंडळाचे दुर्लक्ष उघड। कोलमांडला ताराबंदर येथे कांदळवन पुनर्लागवड सुरू झाली आहे, तरी अनधिकृत फ्लोटिंग जेटीचा एनओसी कायम। महाराष्ट्र सागरी मंडळाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। राज्याच्या लेवलच्या काही सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बंद दाराआड काय पाकिटात गोड बंगाल लपलंय। रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील मौजे कोलमांडला ताराबंदर येथे गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या कांदळवन कत्तल, अनधिकृत भराव व अतिक्रमण प्रकरणात शासनाने आता पुनर्लागवड सुरू केली असली तरी महाराष्ट्र सागरी मंडळाने MMBने दिलेला फ्लोटिंग जेटीचा ना हरकत दाखला अद्याप रद्द झालेला नाही। ही बाब ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्त्यांना संशयास्पद वाटत आहे। पुनर्लागवडीची सुरुवात। ताराबंदर खाडीत अनधिकृत भराव हटवून कांदळवन पुनर्संचयित करण्याचे काम फेब्रुवारी 2026 मध्ये सुरू झाले आहे। स्वयंसेवी संस्थेमार्फत हे काम सुरू असून शासकीय पाहणी अहवालानुसार पूर्वीचे कांदळवन क्षेत्र नष्ट झाल्याचे मान्य झाले आहे। ग्रामस्थांच्या दीर्घकाळाच्या पत्रव्यवहाराने हे साध्य झाले असले तरी पर्यावरणीय नुकसानाची जाणीव शासनाला झाली आहे। एनओसी उल्लंघनाची तक्रारी। MMBने दिलेल्या फ्लोटिंग जेटी परवानगीत अटींचे जसे विभागीय एनओसी, मासेमारी अडथळा, मोजमाप, पर्यावरण हानी मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाले असून स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या तरी कारवाई झालेली नाही। परवानगी गट 49 व 50 पर्यंत मर्यादित असताना इतर ठिकाणी अतिक्रमण सुरू असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत। RTI माहितीनुसार प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांचे मोजमाप अहवालही उपलब्ध नाहीत। ग्रामस्थांची मागणी। ताराबंदर ग्रामस्थ मंडळाचे सचिव प्रतीक प्रमोद कणगी यांनी MMB मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन एनओसी तात्काळ रद्द, चौकशी व कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे। 2 वर्षांपासून पाठपुरावा करणाऱ्या कणगी व ग्रामस्थांनी निर्णय न झाल्यास राष्ट्रीय हरित अधिकरण NGTमध्ये न्यायिक पावले उचलण्याचा इशारा दिला आहे। शासन जाणीवपूर्वक विलंब करून अनधिकृत व्यावसायिकांना संरक्षण देत असल्याचा आरोप होत आहे। शासनाचे दुर्लक्ष। कांदळवन पुनर्लागवड सुरू असताना जेटीचा एनओसी कायम ठेवण्यात MMBचे दुर्लक्ष स्पष्ट दिसते, ज्यामुळे प्रशासकीय जबाबदारीवर प्रश्न उपस्थित होत आहेत। मुरुड तालुक्यातील संवेदनशील किनारपट्टीवर केवळ 11,800 रुपयांच्या शुल्काने परवानगी देण्यात आली असून वन खात्याची एनओसी नसतानाही कारवाई नाही। ग्रामस्थांच्या लाडाने भराव हटले तरी पूर्ण न्याय मिळेपर्यंत प्रशासनाच्या कानावर जळू नये यासाठी धारदार कारवाई आवश्यक आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश फोंडेंसह तृप्ती भोईर, मुरुड। म्हणजे